दोन्ही संघाचे 12वे खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण सज्ज राहायचा आणि मॅचला आता मात्र सुरुवात होते। आपण पाहतो एका बाजूला संघ असेल वनु स्पोर्ट्स मांडा जो संघ पुरस्कृत केला संघ मालक योगेश पाटील यांनी आणि दुसऱ्या बाजूला आपण संघ पाहतोय जय मल्हार मांडा जो संघ पुरस्कृत केलाय वैभव भोईर वैभव भोई यांचा हा संघ क्या बात आहे। दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा। पहिला चेंडू क्या बात आहे टॅप केला होता परंतु क्षेत्ररक्षण महेशचं चांगलं झालं आणि त्याला बॅकअप देखील त्या ठिकाणी मात्र आपण पाहिलं तर योगेश पाटील यांनी दिला आणि तत्पूर्वी या ठिकाणी मात्र एक धावफलकावरती अंकित केले जाईल। अंकित केला जातोय पहिला चेंडू आणि आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवर चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते। हो हलक्या हाताने ऑन साइडला देखना स्ट्रोक पाहायला मिळतोय फक्त टॅप गेला फक्त दिशा दिली आणि इथे मात्र आणखी एक डिक्लेअरच्या स्वरूपाने एक धावफलकावरती जोडली जाईल। या 6 षटकांच्या नंतर आपण लकी ड्रॉ देखील ओपन करणार आहोत। ज्या प्रेक्षकाचं नाव त्याच्यामध्ये असेल त्याच्यासाठी आकर्षक मोबाईल असेल। हो इथे मात्र सुरक्षित रक्षण पाहायला मिळालं चिक्की सिंगल नजरअटी दुर्घटना घटी आणि इथे मात्र ही एक धावफलकावरती जोडली जाते। चांगली धावसंख्या बिल्डअप केली जाते दोन्ही संघांच्या माध्यमातून चांगला खेळ देखील केला जातोय। धावसंख्या धावफलकावरती तीन चेंडू फेकलेत आणि 3 धावा धावफलकावरती। गोलंदाजी ट्रॅकवरती कल्पेश पुणे आडव्या पाडण्या ऑन साइडला कोशांकित क्षेत्र आहे डिक्लेअर झोन आहे एक धाव अंकित केली जाईल। आमचे लकी ड्रॉ वाले व्हॉलंटियर्स कुठे आहेत कुठपर्यंत पोहोचलेत जर हात वर करा प्लीज। यस लकी ड्रॉ वाले आमचे प्रेक्षकांना जर इच्छा असेल तरच ते टाकतील आपण स्वतःहून कोणाला फोर्स करू नका। जेवढ्या चिठ्ठ्या कमी तेवढं दुसऱ्या प्रेक्षकांची संधी वाढेल या गोष्टीची आपण नोंद घ्या। स्वतःहून जे येतील त्यांचीच आपण नावं घ्या विनाकारण कोणाला फोर्स करू नका। 5 चेंडू आणि 4 धावा धावफलकावरती। ओ चांगला स्ट्रोक गॅप शॉट सिलेक्शन लॉंग ऑफ ला क्षेत्ररक्षक आणि तत्पूर्वी एक धावफलकावरती जोडली जाईल। एका धावेशामध्ये धावसंख्या धावफलकावरती 5 आणि पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 5 धावा धावफलकावरती जोडल्या जातात। वनु स्पोर्ट्स मांडा एका बाजूला आपण पाहतोय योगेश पाटील यांचा संघ आणि दुसऱ्या बाजूला जय मल्हार मांडा अर्थातच वैभव भोई यांचा हा संघ आपण पाहतोय। इन ऍक्शन मध्ये सर्वच संघ आपल्याला पाहायला मिळतात। आमचे अक्षय भोई कुठे असाल तर आपण लगेचच या। अक्षय भोई आमचे मुख्य आयोजक आपण कुठे असाल तर आमच्याशी संपर्क साधा प्लीज। नवीन गोलंदाजी ट्रॅकवरती सनीला आपण पाहतोय आणि नक्कीच या स्पर्धेच्या महत्वाची गोष्ट म्हणजे आकर्षक टी शर्ट आपण पाहतोय ज्या जर्सीज ब्युटिफुल ज्या मला पुरस्कृत केले सन्मान्य जगन नाना पाटील यांनी। अर्थातच आपण पाहिलं तर श्री गजानन डेव्हलपर्स मांडा आणि भूमी 11 मांडा या संघाचे सर्वात आणि क्रिकेटच्या पटलावरती एक वेगळं नाव आणि एक वेगळी ओळख त्यांनी देखील उपस्थित केलंय त्यांचं देखील आभार। खरं तर आमचे मित्र सन्माननीय अक्षय भोये त्याच्या व्यक्त करतो ताकद तर फक्त पैसे हॅलो ताकद तर फक्त नसते ताकद तर फक्त पैशात नसते कधी कधी मित्राच्या रूपात पाठीशी आमचे लाडके मित्र अक्षय भोये। अक्षय भोई यांचं देखील मुळाचं योगदान लाभलं या स्पर्धेला त्यांचं देखील आम्ही कौतुक करू कारण की प्रत्येक छोट्या गोष्टींची इथे मात्र त्यांनी पूर्तता केली आहे आणि प्रेक्षकांसाठी असेल खेळाडूंसाठी असेल ही एक वेगळी
परभणी त्यांनी देखील आले. त्यांचे सर्व साथीदार अर्थातच जे के मांडा, JPP मांडा, संघर्ष मांडा, एकविरा मांडा आणि J4M मांडा या सर्व संघाचे खेळाडू, ग्रामस्थ मंडळ मांडा या सर्वांची साथ आणि त्या सर्वांच्या साथीने इथे मात्र मांडा प्रीमियर लीग पर्व 6वं आपण पाहतोय आणि अतिशय दमदार पद्धतीनं आजचा हा पहिला दिवस इथे मात्र आपण पाहतोय. प्लीज थोडासा आवाज डगआउट मध्ये आपण कमी करा, कारण की स्पर्धा लाईव्ह थेट प्रक्षेपित केली जाते आणि आमचे लाडके प्रेक्षक 300हून जास्त स्टेटस पाहत असतात आणि लिंक आमची ठाणा ग्रामीण असेल अनेक ग्रुपवरती ही स्पर्धेची आम्ही लिंक पाठवत असतो. त्या अनुषंगाने थोडासा नक्कीच आपण देखील या गोष्टीची खबरदारी घ्या. धावसंख्या धावफलकावरती आता मात्र आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच तब्बल 9 धावा. वरती चांगली गोलंदाजी करतोय सनीला आपण पाहतोय. हो फटका दमदार आणि तत्पूर्वी ही एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. हॅलो हॅलो माईक चेक. हो खमालीशी फटकेबाजी पाहायला मिळते. एकेका धावेसाठी मधाच्या आतमध्ये संघर्ष सुरू आहे. सलामीची जोडी आणि तत्पूर्वी इथे मात्र 2 षटकांचा बाजवी खेळ समाप्त आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 11 धावा. अजून 4 षटक बाकी आहेत. 4 षटक समाप्तीच्या आधी आमचे व्हॉलेंटियर्स आपण मुख्य व्यासपीठावरती आपला लकी ड्रॉचा बॉक्स घेऊन येणं गरजेचं असेल. या गोष्टीची नोंद घ्या. तुर्ताच आपण नावं घ्या, अजूनही वेळ आहे. अजूनही 2-3 षटक आपण नावं घेत राहा आणि जशा 5 षटक संपतील आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येणं गरजेचं असेल. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आता मात्र आपल्याला पाहायला मिळाला महेश. तिसऱ्या षटकामध्ये आडवा बॅटन ऑन साइडला देखना स्टोक. एकच धाव धावफलकावरती जोडली जाईल. गोलंदाज तयार. हो पुढेशा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. धावाची संधी. ओहो क्या बात आहे. संघाचे संघ मालक योगेश पाटील यांनी चांगला जज केला आणि पहिला झटका फलंदाजी करत असताना जय मल्हार मांडा या संघाला फलंदाज मधाच्या हातमध्ये किरण होतोय बाद. किरण बॅक टू द पवेलियन. यस कम ऑन डीजे. अक्षय भोई आपलं गाणं नाही का मांडा प्रीमियर लीगचं? उद्या आम्ही आणू, काही हरकत नाही. आपण चांगलं संगीत बनवू उद्याच्या उद्या. पण तत्पूर्वी आमच्याकडे दुसरं संगीत आहे जे आपण मांडेकर चषकाचं काढलं होतं संतोष दादा भोईर यांच्या नावाचं. ते आम्ही DJ मास्टरला देऊ आणि लगेचच आपण ते गाणं वाजवत राहा. जे आपण मांडेकर चषकाचं गाणं नक्कीच आमच्या नावानं गेल्या 4 वर्षाआधी केलं होतं, ज्यावेळेस आपले संतोष शेठ भोईर यांच्या नावाची स्पर्धा होती मांडेकर चषक आणि त्यांच्या गुणगान गाणारं ते देखील संगीत आपण वाजू यात मात्र शंका नाही. जावत मागच्या दिशेनं गोलंदाजी ट्रॅकवरती महेश पुणेशा सज्ज होतं आणि 3 चेंडू फेकलेत. पंकज जिला आपण पाहतोय नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये. चांगली दमदार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आज प्रत्येक संघाची एक मॅच असेल आणि प्रत्येक दिवशी असंच घडणार आहे आणि अंतिम दिवसामध्ये मेगा फायनलचा दिवस आपण पाहणार आहोत आणि मेगा फायनल मध्ये सध्याच्या घडीला सुपरिचित असे आमचे संगीतकार आणि आमचे अत्यंत जवळचे मित्र अजयजी गायकवाड यांचा लाईव्ह ऑर्केस्ट्रा देखील आपण 12 तारखेला ऐकणार आहोत आणि तो स्पर्धेचा महाअंतिम दिवस असेल. हलक्या हाताने या ठिकाणी मात्र पुनश्च टॅप केला आणि धावसंख्या डिक्लेअर झोन मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 15 या आकड्यावरती. कमालीची कामगिरी राहिली आतापर्यंत सर्व संघांच्या माध्यमातून. अंतिम चेंडू शिल्लक आहे, शेवटचा चेंडू शिल्लक आहे. बॉल द्यायचा.
येस नक्कीच आयोजकांच्याकडून सूचना देखील असेल. 2 षटकांच्या नंतर जर चेंडू खराब झाला, हरवला, फुटला तर जुनाच चेंडू दिला जाईल आणि 2 षटकांच्या आधी हरवला, फुटला किंवा खराब झाला किंवा भिजला तर नवीन चेंडू दिला जाईल. या गोष्टीची नोंद घ्या. ओ क्या बात आहे. ऑफ ड्राईव्ह केले, डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय आणि तत्पूर्वी ही एकच धाव धावफलकावरती जोडली जाईल. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच तब्बल 16 धावा. येस चांगली संकल्पना आपण पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून. सुंदर अशी स्पर्धा आणि लकी ड्रॉ देखील आपण लगेचच करणार आहोत प्रेक्षकांसाठी. या इनिंग ब्रेक मध्ये लकी ड्रॉ केला जाईल. चला ज्यांना ज्यांना नावं टाकायचे आहेत प्रेक्षकांना, आमचे व्हॉलेंटियर्स आपण पाहू शकता नावं घेण्यासाठी सज्ज आहेत. एकदा कॅमेरामॅन आमचे व्हॉलेंटियर्स आपण देखील दाखवा प्रेक्षकांना. आपण पाहू शकता लकी ड्रॉचा बॉक्स घेऊन फिरतायत सीमारेषेच्या बाहेर. अगदी कॅमेरामॅनच्या बाजूला आपला आपण पाहू शकता बॉक्स डोक्यावरती घेतलाय आणि प्रेक्षकाला आज मोबाईल आपल्याला पाहायला मिळेल. यस आमच्या हॅलो आमच्या स्क्रीनवरती आपण पाहू शकता आमचे हे लाडके व्हॉलेंटियर्स आहेत जे लकी ड्रॉ साठी नावं घेत आहेत. सीमारेषेच्या बाहेर लकी ड्रॉ साठी नावं घेत आहेत. अजूनही प्रेक्षकांना संधी असेल आपण नावं लगेचच जमा करा कारण की आता मात्र षटक संपलेले आहेत ते म्हणजे 3 आणि अजूनही 2 षटके जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत आपण नावं द्या कारण की इनिंग ब्रेक मध्ये आपण या ठिकाणी मात्र लकी ड्रॉ देखील करणार आहोत. प्रथमतः आपण टॉस घेऊ आणि तदनंतर लकी ड्रॉ करणार आहोत. पुढील दोन्ही संघाने सज्ज राहा. पुढील 2 संघ देखील सज्ज राहा मॅच साठी. सन्मान्य गणपतजी मडवी साहेबांचं देखील आगमन झालंय व्यासपीठावरती. या वेलकम. आपलं देखील मांडा प्रीमियर लीग मध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. गणपतजी मडवी साहेबांना विनंती असेल की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. आपलं मांडा प्रीमियर लीगच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. अनेक मान्यवर अनेक प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेतात आणि त्या सर्वांसाठी आनंदाची बातमी म्हणजे आज थोडासा विलंब झाला कारण की उद्घाटनीय लढती होत्या परंतु उद्या लवकरच लकी ड्रॉ होईल. या गोष्टीची देखील नोंद घ्या. आपण लगेचच इनिंग ब्रेक मध्ये लकी ड्रॉ करणार आहोत आणि इथे मात्र आकर्षक मोबाईल असेल. प्रत्येक दिवशी एक मोबाईल प्रेक्षकांना दिला जाईल लकी ड्रॉच्या स्वरूपाने. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 16 धावा आहेत आणि 4थ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज पंडितला आपण पाहतोय. हो पॉवर प्लेचं षटक आणि इथे मात्र पॉवरफुल स्ट्रोक पाहायला बॅकअप इथे मात्र मिळणार नाहीये. प्रयत्न होते कल्पेशचे परंतु 2 धावा धावफलकावरती अंकित होतील. धावसंख्या 2 धावेंच्या मधीनं जाऊन पोहोचेल ती म्हणजे तब्बल 18 या धावसंख्येवरती. जय संतोषी माता आणि संघर्ष मांडा या दोन्ही संघाचे संघनायक आपण सज्ज राहा पुढील मॅच साठी. जय संतोषी माता मांडा आणि त्याचबरोबरीनं संघर्ष मांडा दोन्ही संघाचे संघनायक आपण पुढील मॅचच्या टॉस साठी सज्ज राहायचा. इनिंग ब्रेक मध्ये आपण लगेच टॉस करू आणि तदनंतर आपण या ठिकाणी मात्र लकी ड्रॉ देखील काढणार आहोत. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 19 धावा. हो फटका दमदार आहे. क्या बात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण महेशचं पाहायला मिळालं. डॉट बॉल चांगला फटका गजाननचा देखील होता. चांगली कामगिरी आतापर्यंत पाहायला मिळते. इथे मात्र चांगला खेळ देखील मधाच्या आतमध्ये साकारला जातोय. 3 चेंडू 19 धावा. ओ आणखी एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. एकच धाव मिळेल. पंकजला आपण पाहतोय. पंकज दही अंडी नाहीये
क्रिकेट आहे. थोडीशी चालाकी दाखवते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज सज्जार. गोलंदाजी ट्रॅक वरती पंडितला आपण पाहतोय, त्याच्या अगेन्स्ट पंकज. स्ट्राईक इनला ज बॅटर, नॉन स्ट्राईक इनला गजानन. हो इथे मात्र पल्लू स्कूप केला डिक्लेअर झोन मध्ये. एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. 21 धावा, 21 धावा धावफलकावरती. आणि आता मात्र या षटकातील हा अंतिम चेंडू आहे पंडितचा. गोलंदाज तयार. हो चांगला स्ट्रोक, गॅप शॉट सिलेक्शन. हो जीवाच्या कांदेनं इथे मात्र क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षक लॉंग ऑन ला होते. जयेश पाटील होते. क्या बात आहे, चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं जयेशचं देखील. आणि धावसंख्या धावफलकावरती 22 धावा. 4 षटकांचा खेळ समाप्त. 22 धावा धावफलकावरती. चला आपण लगेचच मॅच चालू करा, कारण की आज थोडे सामने उशिराने सुरू झाले. त्या अनुषंगाने वेळ वाचवणं गरजेचं आहे. जितका वेळ आपण वाचवणार तितक्या लवकर आपल्या मॅचेस समाप्त होणार. कारण की प्रत्येक दिवशी 4 मॅचेस होतील. यस 4 मॅचेस प्रत्येक दिवशी होतील, या गोष्टीची देखील नोंद घ्या. आणि शेड्यूल आपल्यापर्यंत पोहोचला देखील, कारण की आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती सर्वांना शेड्यूल पोहोचलेला आहे. त्या अनुषंगाने दुसरी मॅच सुरू आहे. अजूनही 2 मॅचेस शिल्लक आहे. तर वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. आडव्या बॅटने ऑन साईडला आणखी एक डिक्लेअरच्या स्वरूपाने धाव धावफलकावरती जोडली जाईल. धावसंख्या धावफलकावरती 23 धावा. सनीला आपण पाहतोय 5व्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झाला. ओ क्या बात आहे, कमालीची गोलंदाजी. डिक्लेअरच्या स्वरूपाने एक धाव धावफलकावरती अंकित होईल. आणि आता मात्र 5वं षटक सुरू आहे. व्हॉलेंटियर्स कुठपर्यंत पोहोचले जरा आम्हाला देखील बघू द्या. चला पटापट जरा आपण नावं घ्या. मंगेश कोट देखील नक्कीच आमचे व्हॉलेंटियर्स आपल्यापर्यंत पोहोचतात. हो इथे मात्र ही चिकी सिंगल. क्या बात आहे, कमालीची कामगिरी राहिली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल का, परंतु माघारी धाडलं गेला. धोक्याची घंटा वाजली होती. जर डायरेक्ट हिट लागला असता तर पॉपिंग क्रीज मध्ये ॲज अ बॅटर पोहोचले देखील नव्हते. परंतु इथे मात्र ही चिकी सिंगल. सोरटी धाव धावफलकावरती जोडली जाईल. धावसंख्या धावफलकावरती 26 धावा धावफलकावरती. येस मनीष आपण या, वेलकम आपलं देखील. म्हण्या भाई चिठ्ठी टाका आपण, जर मोबाईल लागू शकतो, नंबर लागू शकतो, प्रत्येकाचा नंबर लागेल. अनेक स्पर्धामध्ये आपण पाहतोय अनेक आमचे ऑफिशियल स्कोरर असतील, लाईव्ह वाले असतील, कॉमेंटेटर असतील, यांना लकी ड्रॉच्या स्वरूपाने एक गिफ्ट हॅम्पर नेहमीच लागतो. महेश अंतिम षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती. ओ चांगला चेंडू पिच केला. आणि चला व्हॉलेंटियर्स आता थोडीशी आपण त्वरा करा, कारण की अंतिम षटक सुरू आहे. लवकर लवकर आपण चिठ्ठ्या घ्या.
अजूनही आमचे मान्यवर आमच्या व्यासपीठावरती आहेत, लगेचच या प्लीज. आता जास्त वेळ घेऊ नका प्लीज. आणि पुढील दोन्ही संघ आपण टॉस साठी देखील सज्ज राहा. हो, इथे मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अक्षय भोय आज आनंदित आहेत कारण की त्यांच्या संघाने पहिली मॅच देखील जिंकलाय आणि त्यांचं हे जे आयोजन होतं, ती संकल्पना होती की असं भव्य दिव्य आयोजन होणं गरजेचं आहे, ते आज सक्सेसफुल देखील झाले. त्या अनुषंगाने त्यांच्या चेहऱ्यावरती देखील स्मित असते आणि येत्या दिवसामध्ये अनेक उपक्रम ते लाभवतील, यात मात्र शंका नाहीये. रेश्मा मयेकर असतील, यांच्याशी देखील त्यांनी संपर्क केला होता. जर त्यांची डेट खाली असेल तर त्या देखील या स्पर्धेला येतील. आमचे दशरथदादा पाटील यांच्याशी देखील संपर्क झाला आणि की जेवढे क्रिकेटचे मोठे दिग्गज आमचे समालोचक असतील, मान्यवर असतील, त्यांना बोलण्याचं कार्य ते नेहमीच करतात. जर अक्षय कुणाल दाते सरांना बोलवायचं असेल तर उद्या आमच्या समवेत आहेत, आम्ही त्यांच्याशी संपर्क करू. जर इच्छा असेल तर त्यांना देखील आपण आणू, कारण की लकी ड्रॉ आणि लकी ड्रॉ मध्ये पहिली मोटरसायकल कुठल्या समालोचकाला भेटले असेल तर मिस्टर एमपीएल आमचे कुणाल दाते सरांना मिळाले होते आणि ती देखील 70 बिग बॅश ज्यांची स्पर्धा जी होती ते आज मुख्य मान्यवर होते आमचे वरुण दादा पाटील आणि त्यांच्या स्पर्धेत ती देखील बाईक देखील त्यांना मिळाली होती. यस, चांगला खेळ, चांगली मॅच. मांडा प्रीमियर लीग आपण पाहतोय. पुण्याच्या सर्व लाडक्या क्रिकेट रसिकांचं, मान्यवरांचं, प्रेक्षकांचं आम्ही करतोय सहर्ष हार्दिक स्वागत. गर्दी देखील आपण पाहतोय प्रेक्षकांची. ही गर्दी नव्हे तर हे क्रिकेटचे दर्दी आहेत, म्हणून या क्रीडांगणावरती गर्दी आणि ही आपल्याला पाहायला मिळते. 4 चेंडू फेकलेत, अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. धावसंख्या धावफलकावरती 33 धाबा, 33 धाबा धावफलकावरती. व्हॉलेंटियर्स आता मात्र प्लीज आपण लकी ड्रॉचा बॉक्स आमच्या मुख्य व्यासपीठावरती घेऊन या. इथे मात्र चांगला स्ट्रोक, क्षेत्ररक्षक आहेत, लॉंग ऑनला एक धाव कंप्लीट. हो, इथे मात्र फेका फेक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे, परंतु एकच धाव मिळेल. आणि गिरीश दादा भोय यांच्याकडून खऱ्या अर्थानं लकी ड्रॉ साठी हे आकर्षक मोबाईल आम्हाला प्राप्त झाले, त्यांचं देखील आम्ही करतोय या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक आभार, कारण की त्यांच्या माध्यमातून तब्बल 6 आकर्षक मोबाईल्स या नक्की स्पर्धेला प्रेक्षकांसाठी लाभलेत, त्यांचं देखील कौतुक. लास्ट चेंडू आहे, शेवटचा अंतिम चेंडू आहे आणि व्हॉलेंटियर्स आपण लकी ड्रॉचा बॉक्स आता मात्र आमच्या मुख्य व्यासपीठावरती घेऊन या. प्रथमतः आम्ही टॉस करू आणि दोन्ही संघ सज्ज राहा. पुढील मॅचचा टॉस इथे केला जाईल आणि दोन्ही संघाचे संगणक आपण लगेच राहा, कारण की इथे वेळ वाचवणं गरजेचं. हलक्यातनं टॅप केलाय, क्षेत्ररक्षक मिडॉनला एक धाव कंप्लीट, परंतु क्षेत्ररक्षक पंकज बाउंड्री लाईन पर्यंत का गेले होते हा प्रश्न देखील गजाननला पडला असावा. आणि अंतिम चेंडूवरती एक धाव, वरती 35 धावा आणि जिंकण्यासाठी 36 धावांची आवश्यकता. चला आपण थोडीशी आपण बाजू लकी ड्रॉचा हे करा, आपण टॉस करा. येस, दोन्ही संघ या टॉस करूयात आपण. दोन्ही संघाच्या कर्णधारांना माझी विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी व्यासपीठावर यायचंय, समालोचन कक्षामध्ये यायचंय, जेणेकरून आपण पुढील नाणेफेकी करूया. यानंतर होणारा सामना
मंडळाचे कर्णधार आपणास विनंती असेल संघर्ष मांडा जर आपण लवकरात लवकर जर उपस्थित नाही राहिलात तर समोरच्या संघाला बाय दिला जाईल. दोन्ही संघाचे कॅप्टन्स आपल्यास विनंती आहे कर्णधार दोघांस विनंती आहे की आपण लवकरात लवकर यायचंय. संघर्ष मंडळाचे कर्णधार शेवटचा कॉल आहे आपल्यासाठी संघर्ष मंडळ. संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. काय वाटतं प्रथम गोलंदाजी घेण्याचं कारण काय तुमचं? काय नाही त्यांना कमी रनांमध्ये ऑल आउट करण्याचा प्रयत्न करू. किती धावांपर्यंत तुम्ही त्यांना थांबवू शकता? कमीत कमी धावांपर्यंत थांबवू शकता. तुमच्याकडे आता फलंदाजी आहे काय वाटतं कितीपर्यंत स्कोर नेऊन ठेवाल कारण तुमच्याकडे पुढे आव्हान आहे की आम्ही कमीत कमी धावा तुमच्या थांबवण्याचा प्रयत्न करू. नक्कीच आम्ही पण प्रयत्न करू जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न करू 50 ते 60 धावा बनवून 60 धावांचा डोंगर हे गाठण्याचा प्रयत्न करतायत आणि थांबवण्याचा प्रयत्न दोन्ही संघाचं खूप खूप अभिनंदन. आपण वेळात वेळ काढून लवकरात लवकर नाणेफेकीसाठी आलात. यानंतर सामन्याला सुरुवात करण्यापूर्वी मी दोन्ही संघाच्या कर्णधारांना ही विनंती करेल की आपण पुढील आपले संघ सज्ज ठेवायचे. सन्माननीय दर्शनजी भोये दर्शनजी पाटील यांचा जन्मदिवस आहे. मी त्यांना जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आई जगदंबे चरणी प्रार्थना करेन की त्यांना दीर्घ आयुष्य लाभो निरोगी आयुष्य लाभो नेहमी हसत आणि खेळत राहो हीच मी आई जगदंबे चरणी प्रार्थना करतो आणि त्यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर यायचंय. दर्शन आपणास विनंती आपण व्यासपीठावर यायचंय आणि डीजे हो दे धिंगाणा. मैदानात असलेला खेळाडू मैदानात असलेला खेळाडूंना विनंती आहे की आपण आपला खेळ सुरू ठेवायचा आहे. दर्शन आपला जन्मदिवस आपण साजरा करूया. हॅलो शेख आपण नक्कीच दर्शनला देऊयात या स्पर्धेच्या वतीनं मांडा प्रीमियर लीगच्या वतीनं वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. असा त्याचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या त्याला क्रिकेटमय शुभेच्छा असतील आणि हा आनंदाचा उत्साहाचा दिवस आणि त्या अनुषंगाने त्याचा आपण करूयात आमच्या मुख्य व्यासपीठावरती बर्थडे सेलिब्रेशन. J4M मांडा संघाचे खेळाडू देखील आहेत आणि दर्शनचा आपण करूयात आमच्या मुख्य व्यासपीठावरती बर्थडे केक आणि तदनंतर आपण लकी ड्रॉ देखील करणार आहोत. प्रेक्षक देखील आतुरतेने वाट पाहत आहेत की लकी ड्रॉ कधी होईल परंतु हा बर्थडेचा केक कट झाला की आपण लकी ड्रॉ देखील करणार आहोत. मॅच देखील ऑन राहील. शेखर या ना शेखर यार तुम्ही पाहिजेत कारण की दर्शन आपला अत्यंत जवळचा मित्र आहे आणि दर्शनचा आज बर्थडे परंतु पार्टी दर्शन उद्या दिली जाईल यात मात्र शंका नाही. आजच पार्टी. सन्मान्य परेशजी ठाकरे यांना देखील विनंती असेल की आमच्या मुख्य व्यासपीठावरती या. सन्मान्य परेशजी ठाकरे साहेबांचं देखील आगमन झालं. वेलकम. आपण देखील या आमच्या मुख्य मंचावरती. आमचे सर्व मान्यवर आहेत आणि मान्यवरांच्या उपस्थितीत आपण या ठिकाणी मात्र
बर्थडे सेलिब्रेशन देखील करणार. आमचे स्कोरर आपण लक्ष द्या. सामना देखील सुरू आहे आणि डीजे मास्टर फक्त एक बर्थडे सॉन्ग आपण नक्कीच तयार ठेवायचा. आमचे मान्यवर आहेत या ठिकाणी मात्र संपूर्ण संगीत आहे आणि आमचे दर्शन यांचा आज वाढदिवस आहे. आमच्या लाडक्या मित्राचा आज वाढदिवस आहे. त्या अनुषंगाने या ठिकाणी मात्र आपण बर्थडेचा केक कट करणार आहोत. बर्थडे भावाचा आणि जल्लोष मांडा गावाचा आणि या मांडा प्रीमियर लीगचा हा आनंदाचा दिवस, कारण की आज या स्पर्धेला देखील सुरुवात झाली आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी मात्र हा चांगला कार्यक्रम केला जाईल. संकेत चांगले सॉन्ग देखील बदल. संकेत एक गाणं दर्शनसाठी होऊ द्या. येस, या ठिकाणी मात्र सुरुवात करायची. रेडी आहेत का सगळे? ते जरा पेटवायचं आहे का? येस, लाईट करा. कोण आहे आपले स्मोकर? कोण आहेत? माचीस पोचवा आमच्या बंदा. क्या बात आहे, क्या बात आहे. आमचे गुरव बंधू आहेत. मात्रे देखील आहेत आज, पाटील देखील आहेत आणि त्यांच्या अजून एक केक येतोय. डीजे मास्टर एक मिनिट थांबा कारण की अजून एक केक येतोय. केकवर केक मॅच चालू राहील, यात मात्र शंका नाहीये. केकवर केक इथे मात्र येत आहेत कारण की आज दर्शनचा धावसंख्या धावफलकावरती 7 चेंडू आणि 6 धावा आणि दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती आता मात्र कुठला गोलंदाज येईल हे देखील पाहावं लागेल. सनी आणि त्याच्या सोबतीनं महेशला आपण पाहतोय जिंकण्यात धावा बनवायच्या आहेत. 36 धावा बनवायच्या. बॉल टू रन इक्वेशन आहे आणि इथे मात्र बर्थडेला आपण सुरुवात करणार आहोत. हॅलो, माचीस आहे का? माचीस डीजे मास्टर माचीस असेल तर द्या. यस, क्या बात आहे. आम्हाला माहित होतं आमच्याकडे माचीस असेल आणि यस, आम्ही सूचना दिली की आपण लगेचच वाजवत आहे. यस, अरे बर्थडे आहे भावाचा अन्न जल्लोष साऱ्या गावाचा. थँक्यू डीजे. क्या बात आहे. बर्थडे सेलिब्रेशन केलं जात आहे. बर्थडे आहे भावाचा, जल्लोष मांडा गावाचा. दर्शनला पुन्हा एकदा क्रिकेटमय शुभेच्छा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि पुढील वाटचालीसाठी देखील देऊयात आपण मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा, कारण की आजचा दिवस त्याच्यासाठी खास आहे आणि येणाऱ्या काळामध्ये त्याचं नाव देखील व्हावं. आणि आयोजकांच्या वतीनं सूचना आले की लकी ड्रॉची चिठ्ठी देखील दर्शनच्या. हो, सेलिब्रेशन, व्हॉट अ सेलिब्रेशन, कारण की महत्वाची विकेट सनी मडवीशी आल्या आणि सनी बॅक टू द पवेलियन. चला आपण केक बाजूला घ्या. सेलिब्रेशन झालं असेल तर आपण केक पार्टी घ्या आणि पहिल्यांदा स्टेज खाली होऊ द्या. स्टेज खाली करा प्लीज. स्टेज खाली करा. स्टेजच्या खाली आपण देऊयात. थँक्यू डीजे. येस, आपण दर्शन ज्यांचा आज वाढदिवस आहे त्यांच्या शुभ हस्ते इथे मात्र ही चिठ्ठी काढली जाईल. येस, आमचे तुतारीवाले या खाली या. चला आपण या ठिकाणी मात्र चिठ्ठी काढूया आणि प्रेक्षकांसाठी सूचना आहे, खास करून जर इथे मात्र जर
ज्याचं नाव येईल तो जर 10 सेकंदामध्ये इथे जर आला नाही तर दुसरी चिठ्ठी काढण्यात येईल. जो प्रेक्षक इथे सज्ज असेल त्याचं नाव घेऊ 10 सेकंदाच्या आत त्याने येणं गरजेचं असेल. या गोष्टीची आपण नोंद घ्या. चला बाजूच्या बाकी बाजूला वा प्लीज. कॅमेराच्या समोर ही चिठ्ठी काढली जाईल आणि दर्शन ज्यांचा आज वाढदिवस आहे प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी. आपण बाजूला वा प्लीज. कॅमेरा आहे समोर आणि लकी ड्रॉ साठी आकर्षक मोबाईल दर्शन याच्या नावाने चिठ्ठी उचलली गेली आणि इथे मात्र क्या बात है क्या बात है. आणि इथे मात्र नाव आलंय विवेक चौरसिया. अवेलेबल आहेत का विवेक चौरसिया? कॅमेरामध्ये आपण पाहू शकता. विवेक चौरसिया असेल तर लगेचच या 10 सेकंदाच्या आत अथवा दुसरी चिठ्ठी काढली जाईल. विवेक चौरसिया आहेत का? हात वर करा प्लीज. विवेक चौरसिया 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. टाइम अप. विवेक चौरसिया नाहीये तर आता दुसरी चिठ्ठी उचलली जाईल. क्या बात आहे. नशिबामध्ये मोबाईल नव्हता विवेकच्या. अजून एक चिठ्ठी पाहूया कुठल्या खेळाडूचं नाव लिहितं. शैलेश डवले. आय थिंक मॅन फ्रॉम वासुंद्री. शैलेश डवले आहे का? शैलेश डवले वासुंद्रीचा शैलेश डवले आहे का? 1 शैलेश 2 शैलेश 3 4 5 6 7 8 9 आणि 10. टाइम अप. शैलेश देखील नाही आहे. आणखी एक चिठ्ठी उचलूया. कुठल्या खेळाडूचं नाव असेल? चेतन भोईर. चेतन भोईर आहे का? चेतन भोईर. चेतन 1 चेतन 2 चेतन 3 चेतन 4 5 6 7 8 9 10. टाइम अप. चेतन देखील गेला. 3 चिठ्ठ्या आल्या. तिन्ही प्रेक्षक नाहीयेत. आणखी प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी. दर्शन आता चांगल्या हाताने आमचंच नाव काढा. साहिल कचरे. साहिल कचरे आहे का? पुढे या. साहिल कचरे आपण पुढे या. आधी ओळख आपल्याला सांगावी लागेल. साहिल कचरे. थँक्यू थँक्यू. साहिल मोबाईल नंबर आपला सांगा आम्हाला. पूर्ण मोबाईल नंबर सांगा प्लीज. बात आहे क्या बात आहे. साहिल कचरे आजच्या दिवसातील प्रेक्षक ठरलाय. लकी ड्रॉचा विजेता. खूप खूप अभिनंदन. आणि गिरीश दादा आपण पुढे या. गिरीश दादा भोई आज नाही येत परंतु त्यांच्या माध्यमातून हे मोबाईलचे आहेत. आणि अक्षय या आपण समोर कॅमेरा आणि देऊयात आपण साहिल कचरेला हा मोबाईल. क्या बात आहे. साहिल कचरे ठरलाय या स्पर्धेचा लकी ड्रॉचा विजेता. मोबाईल चा मानकरी. क्या बात आहे. साहिल 2 मिनिटं थांबा. साहिल खऱ्या अर्थानं आपल्याला या नक्कीच पुरस्कार मिळाला. नक्कीच विचार केला तर लकी ड्रॉची संकल्पना काय वाटतं? नक्कीच आज मॅच बघायला आले होते आणि मोबाईल घरी घेऊन जाणार. घरामध्ये आनंदाचं वातावरण असेल. मोबाईल जिंकला काय वाटतंय? मला वाटलं पण नव्हतं का माझा नंबर येईल म्हणून पण आला. याच्या आधी मॅचेस बघायला गेलेले का आपण? नाही म्हणजे पहिल्यांदाच मॅच बघायला आल्या. क्रिकेटवरती नक्कीच आपण क्रिकेटच्या मॅचेस बघता का? नाही बघत. म्हणजे क्रिकेट बद्दल काही माहिती आहे का आपल्याला? काहीच माहित नाही. मग कुठला खेळ बघता आपण? कुठला? कुस्त्या, कबड्डी, खो खो? जो भेटेल तो बघतो. फक्त क्रिकेट नाही बघत? क्रिकेट पण बघतो. परंतु आज आपण पाहिलं तर नक्कीच मॅन ऑफ द नक्कीच मान लकी ड्रॉचा आपण नक्कीच या ठिकाणी मध्ये ठरलात. हा मोबाईल कोणाला देणार? आता कोणाला देणार? गर्लफ्रेंडला, आईला, भावाला, बहिणीला? आईला देणार. क्या बात आहे क्या बात आहे. आणि घरात आनंदाचं वातावरण असेल का? हा मोबाईल जर आईला दिला तर आई नक्की काय पहिला शब्द बोलेल?
काय बोलणार म्हणशील. म्हणजे एवढे दिवस आपण रात्रीचे घराच्या बाहेर असता, इकडे तिकडे फिरत असता, पण आज बाहेर असताना मोबाईल घरी घेऊन जाणार, तर नक्कीच काय आईचं म्हणणं काय असेल. आता आई आहे गावाला, मी आहे इकडे. सगळं विरुद्धच आहे त्याच्या, परंतु काही हरकत नाही. खूप साऱ्या शुभेच्छा असतील आणि आजच्या दिवसातील इथे मात्र विजेता ठरला. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या आणि एकदा तुतारी देखील झाली पाहिजे आमच्या लाडक्या प्रेक्षकासाठी, आणि ज्याचं नाव आहे अर्थातच साहिल कचरे. खूप खूप अभिनंदन. उद्या देखील या, उद्या देखील प्रेक्षकांसाठी एक मोबाईल असेल. उद्या जरा लवकर आपण लकी ड्रॉ घेऊ, कारण की आज अनेक प्रेक्षक घरी गेले. आज उद्घाटनी लढत होती, त्या अनुषंगाने वेळ झाला. उद्या देखील सर्व लाडक्या प्रेक्षकांना विनंती असेल, आपण लकी ड्रॉ साठी सज्ज राहा. उद्या देखील प्रत्येक दिवसामध्ये एक एक मोबाईल दिला जाईल आणि मॅच आपण एन्जॉय करा. आणि आमच्या कॉम्बॉक्स मध्ये पुन्हा एकदा आपण जाऊयात, तिथे मात्र आमचे साथी समालोचक सज्ज असतील. थँक्यू ऑल ऑफ यू. धन्यवाद विश्वास. सुंदर असं समालोचन विश्वासचं बघितल्यानंतर पुन्हा एकदा मॅच मध्ये येऊया. मी आयोजकांना विनंती करेल, समोर असलेली गर्दी असेल ती थोडीशी कमी केली तर अधिक सहकार्य आम्हाला तुमचं मिळेल. त्या समयात धावसंख्या झाली आहे ती 14. 3 षटकाच्या तिसऱ्या षटकाचा सामना सुरू असताना 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 14. आमच्या मंचावरती मुख्य मान्यवर परेशजी ठाकरे आणि त्यांचा शुभ सन्मान आमच्या शेखर यांना विनंती असेल की आपण हा शुभ सन्मान करायचा आहे. आमच्या तुतारी वादकाने देखील आम्हाला चांगली साथ दिली, त्यांचं देखील आम्ही हार्दिक आभार व्यक्त करतोय. अंतिम दिवसामध्ये देखील ते सज्ज असतील. मेगा फायनलला देखील आमचे तुतारी वादक या ठिकाणी या स्पर्धेला येतील, यात मात्र शंका नाही. आपण चेंज करा, लंच करा, डिनर करा आणि लगेच जा. आपण करूयात तत्पूर्वी शुभ सन्मान आमच्या मुख्य मंचावरती. धावसंख्या धावफलकावर एकदा स्कोर आपण सांगूयात. 15 धावा आहेत. यस, 15 धावा धावफलकावरती. परेशजी ठाकरे आणि त्यांचा आपण शुभ सन्मान करूयात. आमचे शेखर दादा यांच्या शुभ हस्ते इथे मात्र हा शुभ सन्मान केला जाईल. आमच्या मुख्य मंचावरती आपण पाहू शकता सन्माननीय परेशजी ठाकरे यांचा शुभ सन्मान करतोय आपण. मायेची प्रेमाची उबदार श्वाल आणि महाराष्ट्राचं आण बाण शान छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन आपण करतोय परेशजी ठाकरे यांना सन्मानित. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी, नमो पार्वती पते, हर हर महादेव. अनेक मान्यवर अशा दिवसामध्ये उपस्थित त्या सर्वांचा आम्ही करतोय मांडा प्रीमियर लीगच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक आभार. जाऊयात ऑन गोईंग मॅच कडे. ते मात्र धावसंख्या धावफलकावरती झाले आहे 15 धावा. यस, थँक्यू. धन्यवाद विश्वास. सुंदर असं सॉन्ग जे बघायला मिळणार आहे ते विश्वास यांनी स्वतः अधोरेखित केलेलं टायटल सॉन्ग.
एक चौक्याला मुका यांच्याकडनं अमित मुका यांच्याकडनं 101 रुपयांचं पाठ केलं जाईल. यानंतर साधारणतः मांडा प्रीमियर लीगचं हे पहिलं पुष्प आणि पहिल्या पुष्पातला हा तिसरा सामना आहे का दुसरा दुसरी मॅच नाही दुसरी नसेल तिसरी असेल दुसरा हा सामना आहे आणि ह्या सामन्यामध्ये अजूनही खचाखच प्रेक्षक वर्ग भरलेला आहे आणि प्रेक्षक वर्ग अजूनही तेवढी सुंदर अशी हा प्रीमियर लीग साठी दाद देतोय. उत्कृष्ट असं आयोजन, या आयोजनासाठी संपूर्ण आयोजकांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. सन्मान आणि आजच्या ह्या पूर्ण सामन्यासाठी खचाखच भरलेला हा प्रेक्षक वर्ग जो मांडा प्रीमियर लीग वर इतकं प्रेम दाखवतोय, खरंच त्यांचंही कौतुक. कारण की आपण वेळात वेळ काढून प्रेक्षकांशिवाय कोणताही कार्यक्रम हा पूर्णत्वाला जात नाही. सुरेख असं क्षेत्ररक्षण, उत्कृष्ट असा थ्रो करण्याचा प्रयत्न, परंतु पंचाकडनं अजून त्यांना दात नाही. नक्कीच एक धावावर समाधान मानावं लागेल ते फलंदाजी संघाला. अशा प्रकारे धावसंख्या झाली ती अर्थात 17. चौथ्या षटकाचा सामना सुरू आहे आणि 2 चेंडू चौथ्या षटकातले पूर्णत्वाला आणि हा तिसऱ्या चेंडूचा हा सुंदर असा टोलेला चेंडू, सुरेख असं क्षेत्ररक्षण. नक्कीच एक धावावर पुन्हा एकदा समाधान मानावं लागेल आणि धावसंख्या झाली ती 18. अजूनही 18 धावांची गरज फलंदाजी संघाला विजयाच्या उंबरठ्यावर जाण्यासाठी आणि त्यांना थांबवण्यासाठी गोलंदाजी संघ त्याच पद्धतीने अथट असे प्रयत्न करेल अशी शाश्वती दोन्ही संघांना नक्कीच असेल. परंतु खेळामध्ये जय आणि विजय हे 2 भाग जरी असले तर विजयाने आनंदी होणे आणि खेळ हारल्याने खचून जायचं नसतं, स्वतःला नेहमी सिद्ध करायचं असतं. आणि उत्कृष्ट असा गोलंदाजी करून तिसऱ्या चेंडूवर त्रिफळाचे बाद केलाय तो फलंदाज महेश. पेव्हलियन मध्ये पुन्हा लोटताना योगेश खेळाडू कक्षामध्ये, मांडा प्रीमियर लीग खेळाडू कक्षामध्ये परतताना आणि त्यांची जागा घेतोय. आणि योगेश पाटील अतिशय बाज असलेले फलंदाज योगेश पाटील. बघूया आपल्या स्वतःला किती सिद्ध करतात, आपल्या संघासाठी किती धावा खेचून पाहतात. स्वतः संघ मालक आज या संपूर्ण मैदानामध्ये लढाई करण्यासाठी सेनापती परतल्यानंतर स्वतः राजा या खेळामध्ये उतरल्यानंतर बघूया. आणि धावसंख्या झाली ती 18. अजूनही चौथ्या षटकाचा समाप्तीसाठी 2 चेंडूंची गरज, 2 चेंडू शेष अद्यापही चौथ्या षटकाचा खेळ पूर्ण करण्यासाठी. अतिशय उत्कृष्ट अशी संपूर्ण आयोजन बघावं लागेल. 18 धावा झाल्यात 18 आणि ह्याच आयोजनामध्ये अतिशय उत्कृष्ट अशा सायकल्स आहेत. मॅन ऑफ द मॅच साठी इलेक्ट्रिकल बाईक, स्कूटी. 4 चेंडू, 2 चेंडू बाकी अजूनही चौथ्या षटकाच्या समाप्तीसाठी. पंच आपल्याला वेळेचं निर्बंध पाळावं लागेल. पंच निर्बंध पाळावं लागतील आपल्याला वेळेचे. सुनियोजित वेळेमध्ये सामना संपवायचा आहे. अजूनही 2 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. याच्या आयोजकांच्या वतीने आपल्यासाठी सूचना असेल.
14 चेंडू 18 धावांची गरज. आणि स्वतः संघमालक पुन्हा एकदा स्ट्राइक वर. मनीषचा हा पुढचा चेंडू नक्कीच सुंदर डोळलेला चेंडू. 1 धाव नक्कीच मिळेल. चौथ्या षटकाचा हा शेवटचा चेंडू. बघूया मनीष आपल्या संघासाठी किती धावा थोपवून ठेवतोय आणि आपल्या संघाला यशाच्या शिखरापर्यंत नेण्याचा प्रयत्न मनीष याच्या गोलंदाजीमधनं मनीष करू पाहतोय. परंतु तेवढंच धडकेबाज फलंदाजही तितकी सुंदर अशी दाद देत आहेत. पुन्हा एकदा माऱ्यासाठी सज्ज तो भूषण काय करतो आपल्या संघासाठी बघूया. मनीचा हा सुंदर असा चेंडू आणि सुंदर चौकार. आणि अमित मुका यांच्याकडनं भूषणसाठी 101 रुपयांचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. जोरदार टाळ्या वाजवा अमित मुका यांच्यासाठी. मी हरामखोर मनुष्य. सामना संपल्यानंतर आपण घेऊन जायचंय माझ्याकडनं नक्कीच. धाव संख्या झाली होती 22. 23 धावा झाल्या. 23. सुंदर असा टोलेला हा चौकार. मांडा प्रीमियर लीग मधील उत्कृष्ट असा हा चौकार. 12 चेंडू 13 धावांची गरज. 12 चेंडूंमध्ये 13 धावांची. हॅलो हॅलो. बारा चेंडू 13 धावांची गरज अद्यापही. कोणाकडनं बोला तू योगेश? प्रतीक क्षीरसागर कडनं 501 रुपयांचं पारितोषिक योगेश पाटीलला जर चौकार मारल्यानंतर रोख पारितोषिक दिलं जाईल आमच्या मुख्य व्यासपीठावर. अशा प्रकारे धाव संख्या झाली आहे 26 धावा. 5व्या षटकाचा 5व्या षटकातील 3 चेंडू समाप्त झाले. हा चौथा चेंडू सुंदर टोलेला चेंडू. नक्कीच 1 धाव मिळेल. नऊ धावांची गरज अजूनही 8 चेंडूंमध्ये. स्वतः योगेश पाटील मैदानामध्ये सज्ज आहे हा चेंडू टोलवण्यासाठी. नक्कीच 1 धावावर समाधान मानावं लागेल.
उत्कृष्ट अशी गोलंदाजी, तितकी सुरेख अशी फलंदाजी आणि खचाखच भरलेलं व्यासपीठ बक्षिसांनी, आकर्षक बक्षिसांनी सर्वप्रथम मांडा टिटवाळमधील भव्य दिव्य अशा अंडरआर्म स्पर्धेचं आयोजन, ज्या आयोजकाचे सर्व आयोजकांचं मी मनापासून अभिनंदन व्यक्त करेल आणि आजच्या ह्या सामना पूर्णत्वाला नेण्यासाठी ज्या आयोजकांनी पूर्ण आपल्या आणि तितकंच सुरेख आयोजनानंतर लकी ड्रॉही दिलाय. लकी ड्रॉ मधनं अनेक बक्षिस खऱ्या अर्थानं योगेश पाटील यांनी चौकार मारल्यानंतर गुरुनाथ पाटील साहेबांकडनं आणि देविदास पाटील आणि गुरुनाथ भोईर यांच्याकडनं 501 रुपयांचं रोख पारितोषिक दिले जाईल. योगेश पाटील आपल्यासाठी पारितोषिकांची बरसात होते, आपल्याकडनं अपेक्षा आहे आणि खूप सुरेख असे बक्षीस 501 रुपयांच्या स्वरूपामध्ये बक्षिसांची बरसात खरं तर बघायला मिळते आपल्यासाठी. परंतु आपला चौकार जाऊ नये यासाठी तितकं सुरेख असं क्षेत्ररक्षण स्वतः प्रतीक क्षीरसागर यांच्याकडनंही गुरुनाथ पाटील या सर्वच मान्यवरांकडनं 501 रुपयांचं पारितोषिक एक चौकार मारल्यानंतर योगेश पाटील यांच्यासाठी पुन्हा एकदा एक धावेवर समाधान मानलेले योगेश पाटील यांना. अशा प्रकारे धाव संख्या झाली ती 27. अठ्ठावीस माफ करा 28. चार चेंडू 6 धावांची गरज. अतिशय आटातटीचा सामना आहे. क्षणामध्ये काय होऊ शकतं, कारण क्रिकेटमध्ये कधी काय होतं हे सांगता येत नाही असं म्हणतात महाराष्ट्रामध्ये. पवार साहेबांचं राजकारण कधी काय होईल कोणाला माहित नसतं, तसंच क्रिकेटमध्ये कधी बाजी पलटेल आणि कधी कोणत्या पारड्यामध्ये विजयाची माळ जाईल हे सांगू शकत नाही. तितकं सुरेख असं गोलंदाजी, तितकी सुरेख फलंदाजी बघायला मिळते. अतिशय अशा वळणावर हा सामना पोचलाय की कोण जिंकेल याची शाश्वती मात्र उभयतांनाही माहीत नसेल. असा सुंदर असा सामना, सुरेख असं क्षेत्ररक्षण, सुरेख असे फलंदाजी, अतिशय नियोजनबद्ध दोन्ही संघाकडनं खेळ हा सुरू आहे. सुंदर असा टोरलेला चेंडू, माफ करतो योगेशजी, षटकार इकडे आउट असतो. अतिघाई संकटात नाही, मोठा झटका खऱ्या अर्थानं फलंदाजी संघाला लागलेला. आयोजकांना चेंडू लवकरात लवकर उपस्थित करून द्यायचा आहे. डीजे असं म्हणतात की क्रिकेट असा खेळ आहे की जिथे सातत्याने स्वतःला सिद्ध करावं लागतं. सिंधुताई सपकाळांचं एक सुंदर असं वाक्य आहे की जिथे मेल्यानंतर ज्याच्यावर पुस्तक लिहिलं जातं त्याला महाराष्ट्र म्हणतात. तसंच हा क्रिकेट आहे, इथे स्वतःला सिद्ध केल्याशिवाय आपली लौकिकता ही पूर्णत्वाला जात नाही. तीन चेंडू 6 धावा, 3 चेंडू 6 धावा. विनेश व्यक्तिगत पहिलं सांघिक 6वे षटक घेऊन आलेला विनेश वणीचा हा पुढचा चेंडू. विराज मारासाठी सज्ज. बघूया विराजच्या फलंदाजीमधनं आपल्या संघाला विजयाच्या उंबरठ्यावर विराज नेऊ पाहतोय.
आणि त्याला थांबवण्याचं काम विनीतचा पुढचा चेंडू नक्कीच एक धावावर समाधान मानावं लागेल. 2 चेंडू 5 धावा. जो कोणी संघ जिंकेल तो अतिशय इक्वल झाली तर सुपर ओव्हर आहे आणि थ्रो करताना जर बॉलर्सला लागून बाउंड्रीवर गेला तर एकच रन ग्राह्य धरला जाईल. बॅट्समनला लागून सॉरी. विनीत आणि माऱ्यासाठी सज्ज तो योगेश. सुंदर टोलेला चेंडू योगेशकडनं. भूषण पण मात्र एकच धावावर समाधान मानावं लागेल त्या भूषणला. सन्माननीय अक्षयजी भोये, आपण जिथे कुठे असाल त्यांनी समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. अतिशय धडाडीने आयोजन करून उत्कृष्ट असं नियोजन आणि ह्या नियोजनामध्ये अतिशय मेहनत घेतली ती आमचे मित्र अक्षय भोये, त्यांचा पूर्ण टीम, सगळेच आयोजक या सर्वांनीच उत्कृष्ट असं मेहनत घेऊन आजचा हा संपूर्ण आयोजन आणि मेहनत. एक शेवटचा चेंडू 4 धावांची गरज. विनीतचा हा पुढचा चेंडू बघूया. विराज चौका मारू पाहतोय का? विराजचा हा आणि